So hello everyone, in this video we shall discuss the magnetic properties of lanthanides. Remember guys, in the case of D block elements, means in the transition elements, we have seen the magnetic properties by calculating magnetic moment. And for transition element, the magnetic moment is due to only spin angular momentum. फक्त मॅग्नेटिक मोमेंट तिथं कुणामुळे होती? स्पिन अँग्युलर मोमेंटम मुळे होती. आणि म्हणून तिथं आपण फक्त स्पिन ओनली फॉर्म्युला वापरला होता, म्यू इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट n+2 BM बोर मॅग्नेटॉन. आणि तिथं सांगितलं होतं मी की ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ही क्वेंच झालेली आहे. का क्वेंचिंग होते? कारण डी ऑर्बिटल मध्ये सभोवताली लिगॅन्ड फील्ड असल्यामुळं, लिगॅन्डच्या फील्डमुळं देर इज नो परफेक्ट शिल्डिंग. तिथं परफेक्ट शिल्डिंग होतच नाही. आणि परफेक्ट शिल्डिंग होत नसल्यामुळं त्या डी ऑर्बिटलच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम तिथं काय होतो? झिरो होतो, म्हणजेच क्वेंच होतो. असं आपण तिथं कारण पाहिलं होतं. तर आता इथं आपल्याला बघायचं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थनाइड्स. आता लक्षात घ्या, इथं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थनाइड्स इज बिकॉज ऑफ बोथ मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक property of lanthanide is calculated by effective magnetic moment or magnetic moment simply, and this magnetic moment is due to both spin angular momentum plus orbital angular momentum. लॅन्थेनॉइड्सच्या मात्र मॅग्नेटिक मोमेंट कुणामुळे आहे? दोघांमुळे आहेत. डी ऑर्बिटल ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये बघितलं, तिथं फक्त कुणामुळे होती मॅग्नेटिक मोमेंट? स्पिन अँग्युलर मोमेंटम मुळे होती. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम तिथं क्वेंच झाला होता, सप्रेस झाला होता. पण इथं मात्र आपल्याला आता दोघांचा कन्सिडर करायचंय. सो here the magnetic moment is due to both spin plus ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. स्पिन मुळे सुद्धा आहे आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम मुळे सुद्धा काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट. आता नेमकं स्पिन ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय असते? म्हणजे स्पिन मॅग्नेटिक मोमेंट आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय असते? तर लक्षात घ्या, सपोज दिस इज द इलेक्ट्रॉन. इफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह जरा, मी तुम्हाला ह्या इलेक्ट्रॉनच्या फिगर फंडामेंटल केमिस्ट्री आपण शिकत असताना 11th दिलेल्या होत्या. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह अराउंड इट्स ओन ऍक्सिस while revolving around the nucleus. न्यूक्लियसच्या भोवती फिरत असताना तो स्वतः भोवती सुद्धा फिरत असतो. आणि मग इफ इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड इट ओन ऍक्सिस, मग स्वतः भोवती फिरत असताना जो काही मॅग्नेटिक मोमेंट तिथं आलेला असतो त्याला म्हणायचं स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. स्पिन मॅग्नेटिक मोमेंट कशामुळे तयार होतो? इलेक्ट्रॉन स्वतःच्याच ऍक्सिस भोवती काय करत असताना? फिरत असताना. आणि हा स्वतःच्या ऍक्सिस भोवतीच फिरत असताना जर तो न्यूक्लियस भोवती फिरत असेल तर दुसरा जो अराइज होतो हा आहे स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. मग तो अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर -1/2, क्लॉकवाईज फिरत असेल तर +1/2. त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, S इज इक्वल टू आयदर -1/2 और S इज इक्वल टू आयदर +1/2. हे स्पिन मॅग्नेटिक. दुसरा कोणता असतो? ऑर्बिटल मॅग्नेटिक. दिस इज अराइज्ड ड्यू टू द रिव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस. हा कुणामुळं? इथं इलेक्ट्रॉन स्वतः भोवती फिरायलाय, पण सोबत कुणाभोवती फिरायलाय? न्यूक्लियस भोवती फिरायलाय. आणि न्यूक्लियस भोवती फिरल्यामुळं जो मॅग्नेटिक मोमेंट मिळायलाय तो कोणता असतो? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. पण डीच्या केसमध्ये हे इलेक्ट्रॉनचं फिरणं काय असतं? अशक्य असतं. कारण तिथं कुणाची फील्ड असते? लिगॅन्ड. आणि लिगॅन्डच्या फील्डमुळं तिथं ह्या इलेक्ट्रॉनला फिरणं शक्य होत नाही. आणि म्हणून तिथं एलची व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू? स्पिन इज S आणि ऑर्बिटल इज L. तर S ची व्हॅल्यू तिथं आलते, आपण S च्या नुसारच आपण स्पिन ओनली फॉर्म्युला काढला. आणि तिथं L ची व्हॅल्यू काय आली होती? D मध्ये 0 आलेली होती. ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये हेला आपण धरलं नव्हतं, ओनली Sच कन्सिडर केलं होतं. पण इथं मात्र आपल्याला आता दोन्ही घ्यायचंय. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ लॅन्थनाइड शिकत असताना आपल्याला स्पिनचा पण विचार करायचा आहे आणि ऑर्बिटलचा पण विचार करायचा आहे. पण त्याच्यासाठी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शिकण्यासाठी लेकरांना आपल्याला अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर कमांड असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलेले आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकण्यासाठी काय आपल्याकडे किती आहेत एलिमेंट? लॅन्थॅनम, सेरियम, प्रेसिओडायमियम, निओडायमियम, प्रोमिथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, हॉल्मियम, एर्बियम, थुलियम, एटर्बियम आणि ल्युटेशियम. दीज आर द 15 एलिमेंट्स. आणि तुम्हाला माहिती आहे, इन द lanthanum the 4f orbital contain 0, 5d1, 6s2. आता सेरियम पासून इलेक्ट्रॉन भरले जातात 4f1,
5d1 6s2. आता 4f मध्ये डायरेक्ट 3 झाला होता तुम्हाला माहिती आहे, आणि 5d मध्ये 0 6s2. आता इथं 4 pm मध्ये 4f मध्ये 5 6 7 7 9 10 11 12 13 14 14. परत 5d मध्ये परत 1 6s मध्ये 2. 6s मध्ये तर सगळ्यांमध्ये काय आहे 2 आहेत, त्याला लक्षात ठेवायची गरज नाही. 5d मध्ये इथपर्यंत परत 6 6 इथं 0 झाले, इथंही 0च. इथं मात्र परत 5d मध्ये किती आला होता 1, इथं 1 आला होता. गॅडोलिनियम मध्ये 5d मध्ये इलेक्ट्रॉन मी इथे शॉर्ट मध्ये सांगायला तर बघा 0 1 3 4 5 6 7 8 आपलं 7 7 9 10 11 12 13 14 14 आणि 5d मध्ये परत 1. तर 1 5d मध्ये फक्त 4 केसमध्ये, एक लॅन्थॅनम मध्ये 5d मध्ये 1 आहे, सेरियम मध्ये 1 आहे, आणि नंतर ल्युटेशियम मध्ये 1 आहे, आणि इथं गॅडोलिनियम मध्ये 1 आहे. बाकी सगळींकडे 5d मध्ये किती आहे 0. 6s मध्ये तर किती आहेत 2च आहेत, आणि इकडचे तर तुम्हाला माहिती आहेत 1 नंतर 3 4 5 6 7 7 9 8 नाही, आणि 2 नाही, 2 आणि 8 नाहीत, लक्षात ठेवा. हे आहे इलेक्ट्रॉन. हे माहिती असेल तर आपल्याला मॅग्नेटिक. आता इथं आपल्याला दोघांचा विचार करायचा आहे. पण आता तुम्ही जर ह्या सगळ्या एफ केसेस बघितलात, 4f जर केसेस बघितलात, तर इथं F0 आहे, F7 हे आहे, F14 हे आहे, आणि मग मधल्या सुद्धा केसेस आहेत. कोणत्या आहेत? F1 F2 F3 F4 F5 F6 F9 F10 F13 पर्यंत. तर आता ह्या पण इंटरमिजिएट सुद्धा केसेस आहेत, त्याचा आपण नंतर बोल. पण आता हे तुम्हाला माहिती आहे एफ मध्ये जर 0 आहे याचा अर्थ एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही, आणि अनपेड इलेक्ट्रॉन नसेल तर मॅग्नेटिक बिहेवियर दाखवलं जात नाही. म्हणजे F0 आहे याचा अर्थ इथंच आपण न कॅल्क्युलेट करता सांगू शकायलो अनपेड इलेक्ट्रॉन नाही म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाही, मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाही म्हणजे तो सबस्टन्स कसा झाला डायमॅग्नेटिक. मग F0 असणारे सगळे काय झाले डायमॅग्नेटिक. दुसरं F14, जसं F0 आहे F14 मध्ये 14 इलेक्ट्रॉन आहेत पण अनपेड एकही नाही, आणि अनपेड इलेक्ट्रॉन एकही नाही याचा अर्थ सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत. सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत याचा अर्थ देयर इज नो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, देयर इज नो एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन, अँड देयर इज नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी. तिथंही मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवली जाणार नाही. सगळीच इलेक्ट्रॉन पेअर्ड असल्यामुळे हा सुद्धा काय झाला डायमॅग्नेटिक. म्हणजे F0च्या आणि F14च्या तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचा विषयच नाही. आता राहिला प्रश्न फक्त कुणाचा F7चा आणि राहिलेल्या इंटरमिजिएट केसचा. तर आता थोडंसं केअरफुली पहा. F7 साठी जे आहे तो आपल्याला इथं फॉर्म्युला जो वापरायचा आहे मॅग्नेटिक मोमेंट काढण्यासाठी, फॉर मॅग्नेटिक इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट काढण्यासाठी F साठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फॉर F7 केस साठी. फक्त हा फॉर्म्युला कुणासाठी वापरायचा आहे F7 केस साठी. 4s s+1 प्लस l प्लस 1. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे 4s s+1 l plus. In some books the formula used for calculating the magnetic moment of F7 is this also, mu is equal to in square root n plus 2. ह्याच्यामुळे सुद्धा ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू एकच येणार आहे. बट यू डोंट यूज दिस फॉर्म्युला. द मोस्ट अॅक्युरेट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ F7, ज्या ज्या आयॉन मध्ये F मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत त्यांची मॅग्नेटिक मोमेंट काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणं बेटर राहील आणि मोर अॅक्युरेट राहील दॅन दिस. इन सम बुक दिस फॉर्म्युला इज युज्ड, बट आय थिंक बेटर दॅन दिस फॉर्म्युला, दिस विल बी द बेटर फॉर्म्युला. म्हणून हाच फॉर्म्युला यूज करा. आता लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे आता हा S म्हणजे काय, तर S इज नथिंग बट इट इज द टोटल स्पिन अँगुलार मोमेंटम, टोटल स्पिन अँगुलार मोमेंटम. आणि L म्हणजे काय, हेअर L इज टोटल ऑर्बिटल अँगुलार मोमेंटम, ऑर्बिटल अँगुलार मोमेंटम. आणि ह्याच्यामध्ये ह्या S आणि आता S कसा काढायचा ते मी सांगणार आहे. आता त्याच्यासाठी F7चं एक उदाहरण आपण घेऊयात. आता इथं बघा F7 आपण ह्याच्यात घेऊ. F7 मध्ये मी एक्झाम्पल घ्यावे, लक्षात घ्या आता इथून फार महत्वाचं आहे. द एक्झाम्पल इज आय एम टेकिंग हिअर GD3+, म्हणजे गॅडोलिनियमनं 3 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. GD3 कारण सगळे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे म्हणून आपण स्टेबल आयॉन घेत असतो. आता GD3+ म्हणजे काय आहे, 6s मध्ये 2 आहेत आणि 5d मध्ये 1 आहे,
मग +3 म्हणजे हे तीनही गेले म्हणजे जीडी मध्ये राहिले किती लेकरांनो 7 इलेक्ट्रॉन. F7 4F7 म्हणजे आपल्याकडे आली आता F7 जी पाहिजे ती ह्या फॉर्म्युला वापरण्यासाठी. मग आता F7 आहेत म्हणजे F मध्ये बघा आता कसे F मध्ये इलेक्ट्रॉन मला आता अरेंज करायचे. F ची कॅपॅसिटी किती असते 7 इलेक्ट्रॉनची असते. आपलं 7 ऑर्बिटल्स असतात 7 सबशेल्स असतात आणि 14 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. पण इथं किती आहे जीडी मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन किती राहिलेत फक्त आता 7 इलेक्ट्रॉन. हेअर 1 हेअर 2 हेअर 3 हेअर 4 हेअर 5 हेअर 6 अँड हेअर 7. नाउ द सबशेल आर हॅव्हिंग स्मॉल एल व्हॅल्यूज. ह्या सबशेलला काही स्मॉल एल व्हॅल्यूज सुद्धा असतात. आता एफ साठीच्या स्मॉल एल व्हॅल्यू कोणत्या आहेत बघा. ह्या पहिल्या ऑर्बिटलची आहे +3, याची आहे +2, याची आहे +1, याची आहे 0, याची आहे -1, याची आहे -2, याची आहे -3. ह्या झाल्या एल व्हॅल्यू आणि ह्या एल व्हॅल्यूवरूनच आपल्याला कॅपिटल एल काढायचंय. स्मॉल एल व्हॅल्यू वरून कॅपिटल एल आणि स्मॉल एस व्हॅल्यू वरून कॅपिटल एस. आता स्मॉल एस व्हॅल्यू कशा काढायच्या तर अगोदर एल व्हॅल्यू का सांगाले बघा मी. एल व्हॅल्यू इज द सम ऑफ L1 + L2 अँड सो ऑन. मग आता इथे एल व्हॅल्यू किती आहेत बघा. कोणते आहेत 3 × 1 बघा. 3 × 1 3 गुणिले ज्याचे जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तेवढे किंवा जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे असा गुणाकार करायचा. 3 × 1 plus 2 × 1 plus 1 × 1 plus 0 × 1 तर 0 ची minus 1 × 1 -1 -2 × 1 -2 -3 × 1 -3. आता मला सांगा 3 × 1 3. मग हे 3 आणि हे 3 कटलं. पुन्हा हे 2 × 1 आणि हे -2 हे कटलं. हेअर 1 × 1 आणि -1 × 1 हे सुद्धा कटलं. आणि म्हणून तुमची इथं एल ची व्हॅल्यू लेकरांनो किती आली 0 आली. एल ची व्हॅल्यू किती आली इथं 0 आली. बघा 3 कारण +3 × 1 +3 -3 × 1 -3 +3 -3 कॅन्सल. +2 -2 कॅन्सल. +1 -1 कॅन्सल. सगळेच कॅन्सल झाले. एल ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 0. आता एस ची व्हॅल्यू कशी काढायची सांगा. एस इज द टोटल स्पिन अँग्युलर मोमेंट. ही कशाची आहे सगळ्या अनपेड. आता अनपेड मोजायची किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत 7 अनपेड इलेक्ट्रॉन. एका अनपेड इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आताच मी सांगितली +½ किंवा -½ कुठलीही धरा नुसती हाफ धरा. मग 7 × हाफ कारण 7 अनपेड आहे आणि एका इलेक्ट्रॉनची हाफ. मग 7 × ½ म्हणजे 7/2 और यू मे टेक हिअर 3.5 असंही घेऊ शकता. पण असं ठेवा 7/2 म्हणजे झालं. आता आपल्याकडे काय आल्या एल ची पण व्हॅल्यू मिळाली 0 आणि एस ची मिळाली 7/2. पुट दिस इनटू दिस फॉर्म्युला. म्यू इफेक्टिव्ह फॉर F7 कुणासाठी F7 साठी √(4 × एस ची व्हॅल्यू किती आहे 7/2 बरोबर आहे इंटू 7/2 +1 प्लस 0 0 + 1 0 0 + 1 4 × 7/2 means 28/2 28/2 म्हणजे 14 here 14 into 7/2 means 3.5 plus 1 0 चा तर विचारच करू नका means 4. here 14 into 4.5 जे काही येईल ह्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू जी काही येईल ती तुमची काय असेल लेकरांनो ही तुमची मॅग्नेटिक मोमेंट असेल. कुणासाठीची इफ एफ इज हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉन. तर 7 इलेक्ट्रॉन असणाऱ्यासाठी फक्त या 7 इलेक्ट्रॉन असणाऱ्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे हा. आता फॉर रेस्ट केसेस रेस्ट म्हणजे आता राहिलेल्या म्हणजे कोणत्या आहेत F1 F2 F3 F6 F9 F10. त्याच्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात. समजा मी घेतो एक प्रेसिओडायमियम बरोबर आहे. प्रेसिओ कुठलं घेऊ समजा कुठं आहे हे बघा प्रेसिओडायमियम. आता प्रेसिओडायमियम साठी आपण काय करूया एक होती F7 साठीची केस. आता एक घेऊयात प्रेसिओडायमियमची. आता प्रेसिओडायमियम म्हणजे काय आहेत इलेक्ट्रॉन 4f3 5d0 6s2 आणि मी जर Pr3+ साठी जर घेतलं तर काय येईल 4f2
2. मग आता अशा केसेससाठी ज्याच्यात इलेक्ट्रॉन 7 पेक्षा कमी किंवा 7 पेक्षा जास्त आहेत, अशा वेळेस मात्र आपल्याला आता थोडंसं फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे बघा. फॉर दिस केस द म्यू इज कॅल्क्युलेटेड स्पिन प्लस ऑर्बिटल, दोघंही घ्यायचे लॅन्थोनाइटसाठी. इट इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला जे प्लस 1. इथं मात्र आता फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, जे प्लस 1 या फॉर्म्युल्याद्वारे आपल्याला काय काढायचे आता मॅग्नेटिक. पण F7 साठी कोणता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण F7 सोडून राहिलेल्यांसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, हा. नाव हिअर व्हॉट इज जी इज नथिंग बट लँडेज स्प्लिटिंग फॅक्टर. लँडेज स्प्लिटिंग फॅक्टर हा सायंटिस्ट होता, त्यानं हा स्प्लिटिंग फॅक्टर काढला, लँडेज स्प्लिटिंग फॅक्टर. अँड दिस जी व्हॅल्यू, मग आपल्याला जी व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करायचे. 1 प्लस काय आहे बघा, जे प्लस 1 प्लस एस प्लस 1 मायनस एल प्लस 1 डिवायडेड बाय 2जे प्लस 1. ही कुणाची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू. आता ही झाली जी ची व्हॅल्यू, ती पण आपल्याला कॅल्क्युलेट करायची. दुसरं, आता मी सांगालो तुम्हाला एल व्हॅल्यू बघा, आणि जे व्हॅल्यू आणि एस व्हॅल्यू. तर अगोदर जे किंवा अगोदर एस सांगतो. एस काय आहे माहित आहे तुम्हाला, आत्ताच काढला आपण. अनपेड इलेक्ट्रॉन वरून एस काढायची, म्हणजे सगळे अनपेड इलेक्ट्रॉन S1 S2 ची. एल काय आहे, टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंट. ही कशावरून काढायची, L1 प्लस L2, ती तुम्हाला कशी काढायची माहितीये. पण आता जी काढायची, जे काय आहे, जे इज नथिंग बट आयदर L प्लस एस और L मायनस एस. जे काय आहे, एकतर L प्लस एस किंवा L मायनस एस. आता L प्लस एस किंवा जर F इज मोर दॅन हाफ फील्ड, F मधील इलेक्ट्रॉनची संख्या जर 7 पेक्षा जास्त असेल, 7 किंवा 7 पेक्षा जास्त, F इज मोर दॅन हाफ फील्ड. जर F मधील इलेक्ट्रॉनची संख्या 7 किंवा 7 पेक्षा जास्त असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा जे काढण्यासाठी, L प्लस एस. आणि जे इज इक्वल टू L मायनस एस केव्हा वापरायचा, जर तुमच्या F इज लेस दॅन हाफ. F मधील इलेक्ट्रॉनची संख्या हाफ फील्ड पेक्षा कमी. हाफ फील्ड किती आहे, 7 पेक्षा कमी म्हणजे 6, 5, 4, 3, 2, 1. म्हणजे F मध्ये जर इलेक्ट्रॉनची संख्या लेस दॅन हाफ फील्ड असेल, म्हणजे 7 पेक्षा कमी असेल, तर फॉर्म्युला जे काढण्यासाठी हा वापरायचा. तर एस कसं काढायचं आत्ताच काढलंय, एल कसं काढायचं तेही सांगितलंय. पण जे कसं काढायचं, जे काढण्यासाठी इथं मात्र आपल्याला या फॉर्म्युल्यासाठी जे काढावं लागणार आहे, जे काढण्यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युल्यासाठी फक्त आपल्याला एक ट्रिक वापरायची. आपण घेतलेल्या आयॉन मध्ये F मध्ये इलेक्ट्रॉन किती आले, Pr3+ मध्ये F मध्ये 2 आलेत, याचा अर्थ ही 7 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहे. 7 पेक्षा कमी आहेत, मग कोणता फॉर्म्युला आहे, F मोर दॅन हाफ फील्ड. 7 पेक्षा जास्त वाल्यासाठी हे करायचं आहे, लेस दॅन हाफ फील्ड हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे एस मिळणार आहे, एल मिळणार आहे, जे मिळणार आहे. लागलेल्या व्हॅल्यू ह्याच आहेत, एस एल जे. कुठेही बघा एस एल जे, जी मध्ये सुद्धा एस एल जेच आहे, म्हणजे जी सुद्धा या तिघाहूनच निघणार आहे. आणि म्यू सुद्धा जी ची व्हॅल्यू म्हणजे ह्या तिघांची व्हॅल्यू, म्हणून जी ची व्हॅल्यू निघणार आहे, जे ची व्हॅल्यू निघणार आहे. या सगळ्याहून निघणारी व्हॅल्यू कशात असणार आहे, बीएम मध्ये. तर आता आपण इकडच्या बाजूला बघूयात नेमकं कसं कॅल्क्युलेट करायचं ते. बघा आता काय, PR प्रेसिओ डायमियम 3+ 4F मध्ये किती आहे, 2 इलेक्ट्रॉन. घ्या F काढून घ्यायचं. F मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर, 2 इलेक्ट्रॉन्स आर देअर. आता 2 इलेक्ट्रॉन असले की अगोदर S ची व्हॅल्यू, S व्हॅल्यू साठी सांगितले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इंटू हाफ, म्हणजे 2/2 म्हणजेच 1. S ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. दुसरं L ची व्हॅल्यू कशी काढायची सांगितलं मी. ह्याचं नोटेशन किती आहे, L व्हॅल्यू +3, ह्याची +2, ह्याची +1, 0, -1, -2, -3. पण इकडच्यात काही इलेक्ट्रॉन नाही, त्याच्यामुळे करायचा विषयच नाही. 3 × 1 3 + 2 × 1 2 इज इक्वल टू 5. L ची व्हॅल्यू किती आली, 5. S ची व्हॅल्यू किती आली, 1. आता
दुसरं काय काढायचं जे, पण जे काढण्यासाठी आता दोन व्हॅल्यू आहेत, एक L+1 L+S आणि L-S, पण कोणती वापरायची? मग त्यांनी तिथं कंडिशन सांगितले हा वापरण्यासाठी F मोर दॅन हाफ फील्ड. इथं तर हाफ फील्ड पेक्षा जास्त नाहीतच, हाफ फील्ड पेक्षा कमी आहेत, म्हणजे 7 पेक्षा कमी आहेत. किती आहेत? 7 पेक्षा कमी आहेत 2. मग आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? हा. देअरफॉर J इज इक्वल टू L-S. L किती आहे? 5 मायनस S किती आहे? 1 इज इक्वल टू 4. J ची व्हॅल्यू मिळाली, L ची मिळाली, S ची. आता ह्या फॉर्म्युल्यात ठेवण्याच्या अगोदर G ची काढून घ्या. मग G साठीचा फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला, काय आहे? 1 प्लस, आता J च्या जागी डायरेक्ट मी व्हॅल्यू ठेवायला, J ची व्हॅल्यू किती आली? 4. म्हणून बघा 4 प्लस 1 4 प्लस 1 प्लस S ची किती आहे? 1 प्लस 1 प्लस 1 मायनस L किती आहे? 5 प्लस 1 डिवायडेड बाय, हे कॉमन सर्वांसाठी आहे बरं काय. दिस इज टोटली सेपरेट. 1 प्लस दिस G इज लाईक दिस, G इज इक्वल टू 1 प्लस दिस टर्म इज सेपरेट. आता 2 इंटू J ची व्हॅल्यू परत किती आहे? 2 इंटू 4 प्लस 4 प्लस 1. ही सिंपल बेरीज वजाबाकी आहे. यू कॅन कॅल्क्युलेट धिस टर्म, आणि ही कॅल्क्युलेट करून ह्या एक मध्ये ही ऍड करायची. आलेली व्हॅल्यू कोणती असेल? जी ची असेल, ती तुम्ही कॅल्क्युलेट करायची. जी ची व्हॅल्यू काढायची, ती ह्याच्यात ठेवायची, इकडे आणायची. म्यू इफेक्टिव्ह फॉर स्पिन प्लस ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, जी ची व्हॅल्यू जी आली असेल याच्यातून ती इथं ठेवायची, प्लस जे ची व्हॅल्यू तर आणखीन परत तीच 4 प्लस 1. मग ही काय येईल? जी ची व्हॅल्यू जी असेल ती असेल 4 प्लस 5 4 जा 20 इंटू धिस जी काही व्हॅल्यू येईल ती तुमची मॅग्नेटिक मोमेंट कशामध्ये? बोर मॅग्नेटॉन मध्ये. कुणाची असेल? प्रेसिओ डायमियम +3 आयॉनची मॅग्नेट. ह्या सगळ्या कसल्या व्हॅल्यू आहेत? कॅल्क्युलेटेड. ऍक्च्युली आपल्या न्यू स्टेट बोर्ड सिलेबस जो आहे आत्ताचा, त्याच्यात फक्त व्हॅल्यू दिलेले आहेत, कसं काढायचं दिलेलं नाही, पण तुमच्यासाठी माहिती राहो म्हणून मी हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला सांगायले. फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिस विल बी हेल्पफुल. द स्टेट बोर्ड बुक हॅज नॉट इन्क्लुडेड ऑल दीज फॉर्म्युले, जस्ट दे हॅव गिव्हन द चार्ट ऑफ व्हॅल्यूचा फक्त एक चार्ट दिलेला आहे लॅन्थोनाइटचा. ह्या आयॉनची ही व्हॅल्यू, ह्या आयॉनची ही व्हॅल्यू, पण कसं कॅल्क्युलेट करायचं ते दिलेलं नाही. तर हे होतं कुणासाठी? लेस दॅन हाफ फील्डसाठी. एक उदाहरण आपण असं घेऊयात की ज्याच्यामध्ये मोर दॅन हाफ फील्ड येईल. समजा मी ह्याचं घेतोय बघा, समजा डिस्प्रोसियम घेतला उदाहरण. आता डिस्प्रोसियमचं कसं काढायचं? सेम आयॉन मी आता घ्यायलोय बघा. ओके, डिस्प्रोसियम. आता डिस्प्रोसियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? F10 4F10 5D0 आणि 6S2. आणि मग ह्याच्यातले जर 3 प्लस गेले तर कोण गेले? इथले 2 गेले, इथं तर 0 आहे, इथं 2 आहेत, हे 2 आणि इथला 1 गेला, म्हणजे डी मध्ये किती राहिले रे? F ला. F मध्ये किती राहिले? F9 4F9. आता 4F9 केस आहे बरोबर आहे, 4F9 केस आहे. मग आता S ची व्हॅल्यू कशी काढायची? S प्लस. मग 4F9 काढण्यासाठी परत आता मी बघा, किती इलेक्ट्रॉन आहेत? 4F9. 9 म्हणजे 3 4 5 6 7 8 9. हंट्स रूल नुसार भरून घ्यायची. एसटीच्या खिडक्या भरल्यासारखं हंट्स रूल नुसार अगोदर अनपेअर्ड भरून घ्यायचे, नंतर पेअरिंग करायची. परत ह्याच्या व्हॅल्यू आहेत +3 +2 +1 0 -1 -2 -3. आता किती आहेत? F9. आता ह्याच्यात आपल्याला अगोदर काय काढायचे? S ची व्हॅल्यू. S ची व्हॅल्यू कशी काढायची? अनपेड इलेक्ट्रॉन. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 5 अनपेड इलेक्ट्रॉन इंटू एका अनपेड इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1/2, म्हणजेच काय आलं? 5/2. व्हॅल्यू काय आली? 5/2 और 2.5 ही आली S ची व्हॅल्यू. L ची कशी काढायची सांगितली मी. 3, आता इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, 3 2 जा 6, 2 इलेक्ट्रॉन गुणिले 3 प्लस 2 2 जा 4 प्लस 1 1 जा 1 प्लस 0 -1 1 जा -1 -1 -2 1 जा 1 -2 -3 गुणिले 1 -3. आता ह्याच्यामध्ये बघा हे किती आहेत? -6 +6, हे +6 आणि हे -6 काय झाले? कॅन्सल झाले. राहिलं काय? 5. L ची व्हॅल्यू किती आली? 5 झाली. S ची व्हॅल्यू मिळाली
एलची व्हॅल्यू मिळाली. आता जेची व्हॅल्यू साठी परत दोन फॉर्म्युले, जसं आपण प्रेसिव्ह डायमियम मध्ये काढला. आता इथं कोणतं बघायचं, आता बघा प्लस वाला वापरायचा का मायनस. तर त्यांनी सांगितले प्लस वाला वापरण्यासाठी एफ कंटेन मोर दॅन हाफ फील्ड. हाफ फील्ड पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत का, आहेत 7 पेक्षा जास्त आहेत. किती आहेत, 9 आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, 9. मग आता ह्यावेळेस फॉर्म्युला कोणता वापरायचा, एल प्लस एस. देअरफॉर जे इज इक्वल टू एल प्लस एस. मग आता एल प्लस एस, एल किती आहे 5 प्लस एस किती आहे 5/2 मीन्स 7.5. म्हणजेच 5/2 म्हणजेच किती 2.5. 2.5 प्लस 5 7.5 झाली. जे ची व्हॅल्यू ही आहे. आता आपल्या परत फॉर्म्युलेट ठेवायचं. कोणता फॉर्म्युला, म्यू इज इक्वल टू जी जे जे प्लस. पण जी अगोदर काढून घ्यायचंय म्हणून परत जे इज इक्वल टू 1 प्लस. आता जे ची व्हॅल्यू किती आहे 7.5 इंटू 7.5 प्लस 1. 7.5 इंटू 7.5 प्लस 1 प्लस एस किती आहे 5/2. 5/2 ला मी असं लिहितो 2.5. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला नंतर सोपं जाईल. 2.5 प्लस 1 मायनस एल किती आहे 5 प्लस 1 डिवायडेड बाय खाली किती आहे 2 इंटू जे ची व्हॅल्यू किती आहे 7.5. 2 इंटू 7.5 इंटू 7.5 प्लस 1 प्लस वरच्या टर्मची बेरीज वजाबाकी करा. सोपा आहे. खालच्या टर्मची बेरीज वजाबाकी करा, डिव्हिडेशन करा. आलेली व्हॅल्यू इथं ठेवा. याच्यावरून त्याच्यात 1 ऍड करा. जी ची व्हॅल्यू जी काही येईल ती तुमची जी ची व्हॅल्यू नंतर या फॉर्म्युल्यात ठेवा. जे ची व्हॅल्यू परत तुमच्याकडे माहिती आहे किती आहे जे ची व्हॅल्यू 7.5. ती 7.5 इथं ठेवा. 7.5 जी ची आलेली ही व्हॅल्यू इथं ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारी मॅग्नेटिक मोमेंट कशी असेल ऑर्बिटल प्लस स्पिन मॅग्नेटिक मोमेंट म्हणजेच म्यू इफेक्टिव्ह फॉर लॅन्थेनॉइड. तर अशा पद्धतीनं लँडे स्प्लिटिंग फॉर्म्युल्याचा वापर करून जीच्या व्हॅल्यू नंतर स्पिन प्लस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणून सांगायला मिळेल. एस म्हणजे काय आहे टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम. एल म्हणजे काय आहे टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आणि जे काय आहे एल प्लस एस किंवा एल मायनस एस ची बेरीज म्हणजे टोटल अँग्युलर मोमेंटम. त्याच्यात मग स्पिन पण आला आणि ऑर्बिटल पण आला. तर अशा या फॉर्म्युल्याचा वापर करून वी कॅन कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ लॅन्थेनॉइड. ऑल लॅन्थेनॉइड्स आर पॅरामॅग्नेटिक एक्सेप्ट F0 अँड F14. F14 आणि F0 सोडून बाकीचे सगळे पॅरामॅग्नेटिक आहेत. फक्त F14 आणि F0 वालेच काय आहेत तेवढे डायमॅग्नेटिक आहेत. आणि ह्या पॅरामॅग्नेटिक मध्ये तुम्ही दुसरे सुद्धा काही आयॉन ज्यांच्यामध्ये F0 आणि F14 येईल ते सगळे काय असतील. आता तुमचा Ce4 प्लस सेरियम प्लस 4. आता तुम्हाला माहिती आहे ना, हे बघा इथं सेरियम मध्ये किती आहे 4F1 5D1 6S2. मग सेरियम 4 प्लस न 4A दिले म्हणजे हा 2 दिला, हा 1 दिला आणि हा 1 दिला. किती राहिले 4F मध्ये 0. म्हणजे सेरियम प्लस 4 सुद्धा काय झाला रे F0 झाला. आणि F0 झाला म्हणजे तो काय झाला डायमॅग्नेटिक. कारण पॅरामॅग्नेटिझम दाखवण्यासाठी कशाची गरज आहे अनपेड इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे मॅग्नेटिक मोमेंट काढू शकतो. तर या फॉर्म्युल्याद्वारे मी जे जिथं इनकम्प्लीट ठेवलं व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित त्याला लिहून घ्या. ह्या जीच्या व्हॅल्यू मी तुमच्यासाठी काढण्यासाठी ठेवलेल्या आहेत. दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट. सिंपल बेरीज वजाबाकी आहे त्याच्यावरून जीची व्हॅल्यू काढा. जीची व्हॅल्यू नंतर प्रेसिओडायमियम साठीच्या फॉर्म्युल्यात ठेवा आणि डिस्प्रोसियमच्या सुद्धा फॉर्म्युल्यासाठी ठेवा. आणि आलेल्या व्हॅल्यू बघा आणि त्या व्हॅल्यूला टॅली करा. कुणासोबत तुमच्या बुकमधल्या व्हॅल्यू सोबत. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू बुकमध्ये दोन्ही दिलेले असतात ऑब्झर्वड आणि कॅल्क्युलेटेड. ऑब्झर्वड व्हॅल्यू ह्या एक्सपेरिमेंटनं काढलेल्या असतात आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ह्या असं कॅल्क्युलेशन करून काढलेल्या असतात. त्याच्याद्वारे यू कॅन compare your value and book chart value. So this is the magnetic property of lanthanide. In the next video we shall see the color and spectra. Actually this is not for state board but just for your competitive exam this will be helpful. Therefore I have dictated here all the concepts of the magnetic moment of lanthanides. So thank you guys.